मित्रांनो, संग्राम चौगुले आणि अरबाज दोघे पण घराच्या बाहेर निघणार, कारण अरबाज तर मागच्या नॉमिनेशनच्या टास्क मध्ये नॉमिनेट झालेला आहे आणि संग्राम चौगुले का बाहेर निघणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर मित्रांनो, संग्राम चौगुले घराच्या बाहेर का निघणार याच्या 2-4 गोष्टी आहेत. एक तर तो वाईल्ड कार्ड म्हणून आला तर संग्राम चौगुले त्यांचा काही गेम एवढा काही दाखवत नाहीयेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जो कालचा जो टास्क होता, तर कालच्या टास्क मध्ये जे अंड येतं, अंड पकडून तुम्हाला ते ज्याला कॅप्टन्सी मधून बाहेर काढायचं त्याच्या टोपलीमध्ये ठेवायचं होतं. एवढा सिंपल टास्क होता, पण तरीही त्यांनी बुद्धीचा वापर नाही केला. त्यांचा बळ होता पण तरी बळाचा वापर नाही केला. अरबाजनी तो टास्क व्यवस्थित पार पाडला, कारण त्यांनी दोघांना धक्का दिला 2 वेळा आणि निकीने अंड घेऊन ते ठेवलं. हा, भले निकीचं आणि अरबाजचं ते आपसात वाजलं की कशामुळे निकी इंडिव्हिज्युअल गेम खेळते तरी अरबाजला तेवढा काही गेम हे कळत नाही. आता निकी तिचा त्याचा गेम खेळतीये, ती जरी वाईट असली तरी ती गेमच्या बाबतीत तिचा त्याचा गेम खेळते, भले रिलेशन गेली खड्ड्यात. दुसरी गोष्ट, अंकितावरून ओरडतीये की संग्राम दादा तुम्ही विचार करा, जरा डोकं लावा, कारण तो 2 वेळा तुम्हाला धक्का देतो, तिसऱ्या वेळी तुम्ही धक्का द्या. पण नाही, त्याला अंडच घ्यायचंय. अरे अंड काय घेऊन, अंड घेऊन काय आता ऑमलेट करू का त्या अंड्याचं, ते कळत नाही. कारण हे बघा, आता सगळेजण म्हणतात की फुसका भावमय. दुसरी गोष्ट, आता संग्राम चौगुले बाहेर का निघणार बाबा, त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हे की बाबा ऍज अन वाईल्ड कार्ड आल्यानंतर ना ते एकदम व्यवस्थित काही गेम जो दाखवायचा तो गेम दाखवला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना गेम खेळायचा होता, ज्या पद्धतीने सगळ्यांना सांभाळून हे करायचं, कारण हे बघा बाहेरून ते गेम बघून आलेले, त्यामुळे सगळ्यांची अशी आशा होती की बाबा त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तर सांभाळून त्यांच्यासोबत खेळणं. पण दुसरी गोष्ट, सगळ्यांनी त्यांना मजाकमध्येच घेतलं, कारण त्यांना तेवढा काही गेम येत नाहीये. दुसरी गोष्ट, आता निकी जेव्हा त्यांच्याकडे गेली कालच्या ह्याच्यामध्ये, त्यांनी निकी सोबत संग्राम चौगुले या दोघांची चर्चा झाली. निकी म्हणाली की बाबा मी ज्या पद्धतीने तुम्हाला बोलले वगैरे त्याबद्दल खरंच सॉरी, पण मी तुम्हाला चांगला प्लेअर मानते, तर तुम्ही बाहेरून बघून वगैरे आला. तर त्यांनी सांगितलं की मी तुला टॉपची कंटेस्टंट मानतो, संग्राम चौगुले निकीला सांगितलं. त्यामुळे मग निकी आता कुठेतरी त्यांच्या सपोर्टमध्ये उतरलेली आहे. ठीक आहे. आता अरबाज म्हटला होता की ती अंड ठेवून संग्रामला आणि जान्हवीला आणि आपल्या अभिजितला नॉमिनेट करायचंय, म्हणजे कॅप्टन्सी मधनं. पण तरीही निकीने त्यांच्या याच्यामध्ये ठेवलं नाही. तिने अंकिताला आणि पॅडी दादाला कॅप्टन्सी मधनं बाहेर केलं. तर निकी कदाचित मग ती संग्राम चौगुलेंनी सांगितल्यामुळे अभिजित सोबत पण ती फ्रेंडशिप जास्त आता वाढवण्याचा प्रयत्न करते. अभिजितला स्वतः जाऊन बोलली की सॉरी, मी तुझा ट्रस्ट इश्यू वगैरे घालवला वगैरे सगळ्या गोष्टी, आणि ते त्याच्यासोबत आणि ह्या दोघांसोबत पुढे जायचा प्रयत्न करते. का? कारण तिला माहिती की या हप्त्यामध्ये जेव्हा अरबाज घराच्या बाहेर जाईल, अरबाज कारण नॉमिनेट आहे आणि सूरज घराच्या बाहेर नाही जाऊ शकत, वर्षाताई नाही जाऊ शकत, जान्हवी नाही जाऊ शकत. जान्हवी जरी पहिले वाईट खेळत होती, आता चांगली खेळते, तिला वोट करतायत, सूरजला सगळेजण सपोर्ट करतात, वर्षाताईंना काही प्रश्नच आहे, सगळेच जण कलाकार इंडस्ट्री सगळे सपोर्ट करते त्यांना. राहिला विषय अरबाजचा, तर अरबाजच घराच्या बाहेर जाईल असं तरी सगळ्यांना तेच वाटते, सगळेजण कमेंटमध्ये तेच सांगताय. आता अरबाज घराच्या बाहेर गेल्यानंतर तिला सपोर्ट कोणाचा मिळेल, तर तो संग्राम चौगुले आणि आपले अभिजित दादा, तर त्या दोघांचा सपोर्ट घेऊन तिला आता पुढे जायचंय असं तरी या गेम मधून तेच कळते. दुसरी गोष्ट म्हणजे आता संग्राम चौगुले घराच्या बाहेर का जाणार, का तर बाबा जेव्हा पॅडी दादा आणि डीपी दादा गप्पा मारत बसले होते, तर त्यांनी सांगितलं की बाबा ती जान्हवीला गप्पा मारता मारता संग्राम चौगुले सांगितले की मला काही कॅप्टन वगैरे काय बनायचं नाहीये. दुसरी गोष्ट, मला बिग बॉसचं फक्त 2 हप्त्यांचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आहे. आता 2 हप्त्याचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे, आता कॉन्ट्रॅक्टच्या गोष्टी वगैरे हे तर अलाउड नाहीये काढणं, तर बिग बॉसने काही त्यांना पर्सनली काय झापलेलं नाहीये. पण या अशा काही गोष्टी बोलून वगैरे त्यांनी गेमचा अगोदरच त्यांनी काहीतरी बट्ट्याबोळ केलेला आहे, त्यांनी सगळ्या स्पॉइल केलेल्या आहेत गोष्टी वगैरे. कारण 2च हप्ते म्हटल्यानंतर मग कदाचित दुसरा वाईल्ड कार्ड येतोय का घरामध्ये, कारण हे बघा गौतमी पाटील वगैरे हे वाईल्ड कार्ड येणार, राखी सावंत वाईल्ड कार्ड येणार, अशा पण चर्चा मार्केटमध्ये खूप फिरत होत्या. मग काय तसं करतायत का 2 वाईल्ड कार्ड आहेत, हे गेल्यानंतर मग दुसरे वाईल्ड कार्ड येत आहेत का, असं काय आहे का? तुम्हाला काय वाटतं तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आता भाऊच्या धक्क्यावरती नेमकं आता भाऊ कोणाची शाळा घेतील, काय करतील, हे पण मी बघण्यासाठी उत्सुक आहे. तुम्ही पण बघा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. थँक्यू.